नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत. मित्रांनो, कुठलंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत, नोकऱ्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल झेपेल एवढंच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खर्च आटोपशीर ठेवावा. तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच्या मर्यादा घालून द्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं ते तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही वाईट परिस्थिती तुमच्यावर आली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवनापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकले पावले टाकायची आहेत ते चिमणे जीव. त्यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यांच्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ आणि आनंदी राहणे गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी निवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादीचा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहीत असतं. तरीही आपण या न संपणाऱ्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये एवढं बेभान होऊन धावतो आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही. मित्रांनो, आमचं बालपण किती छान होतं ना. ना शाळेचं दडपण होतं, ना अभ्यासाचं टेन्शन, ना मोबाईलवरचे गेम होते, ना टीव्हीवरचे कार्टून. आठवड्यातून एकदा चंद्रकांता, जोडीला महाभारत, रामायण होते. ना खायला होते काजू बदाम, ना प्यायला हॉर्लिक्स कॉम्प्लेन, तरीही जगण्यात समाधान होतं. सुट्टीला मामाच्या गावी जाणं होतं. कैऱ्या चिंचा काढणे एवढंच काम होतं. जेवणाला पंगतीचं अंगण होतं. कधी विटा दांडू, कधी लगोरी, कधी काचा कवाड्या, तर कधी अंताक्षरी. भाड्याच्या सायकलवरून मनसोक्त फिरणं होतं. आमचं बालपण खूप छान होतं. मित्रांनो, आपल्या बालपणाची एक आठवण आमच्या बरोबर नक्की शेअर करा. मनाला खूप लागेल मित्रांनो, पण सत्य आहे. वर्गात शिक्षक मुलांना विचारतात की गाव आणि शहर यात काय फरक आहे. एका मुलाने खूप सुंदर उत्तर दिलं. तो मुलगा म्हणाला, गावात गायी पाळल्या जातात आणि कुत्री भटकत फिरत असतात, तर शहरात कुत्री पाळली जातात आणि गायी भटकत फिरत असतात. जीवनाचे कडू सत्य आहे सर. अनाथ आश्रमात मुले भेटतात गरिबांची आणि वृद्धाश्रमात म्हातारी माणसं भेटतात श्रीमंतांची. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.